औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव बदलून ते रत्नापूर करण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार संजय केनेकर यांनी केली आहे। वक्फ बोर्डाच्या जमिनी या एमआयएम पक्षाचे नेते असुद्दीन ओवैसी यांनी लाटल्या असून यामुळे ओवैसी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करतायत असा गंभीर आरोप केनेकरांचा आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर आहेत, जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगाल? एक प्रमुख मागणी होती ती तुम्ही इच्छा पूर्ण केलेली आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे नाव तुम्ही साकारलं। मात्र त्यानंतर आता पुढची तुमची मागणी काय? कारण तुम्ही महत्त्वाची मागणी करताय। ही मागणी माझी नाही आहे, ही मागणी आम हिंदू जनमानसाची आहे की जी नावं आमची नाहीच आहे आणि ज्या मोगलांनी निजामानं आमच्या हिंदू संस्कृतीवर जखमा करून ठेवल्या त्या जखमा मिटवायच्या, त्या मोगलाच्या आणि निजामाच्या खुन्या पुसायच्या या भूमिकेतून खरं तर जी नावं जुनी होती ती नावं परत राहिली पाहिजे या भूमिकेतून काम करतो आहे। खुलताबादचं नाव रत्नापूर होतं आहे आणि दौलताबादाचं देवगिरी होतं आहे, तर ही नावं असली पाहिजे। आमचा इतिहास झाकला गेला नाही पाहिजे, ही भूमिका आहे, बाकी काही नाही। वक्फ दुरुस्ती बिल जे आलं त्यानंतर एक विरोध पाहायला मिळतोय। तुम्ही हे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी बिल आणलेलं आहे असा आरोप जलील यांनी केलेला आहे। तुम्हाला फक्त तेच सॉफ्ट टार्गेट मिळतं म्हणून तुम्ही त्यांच्या बिलासंदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात गरळ ओकताय। खरं तर जलील आणि जलीलचे नेते हे सगळे या वक्फच्या प्रॉपर्ट्यामध्ये अडकलेले आहे आणि यांच्या हस्तकानी सर्वात जास्त प्रॉपर्ट्या त्यांच्याकडे बळकवलेल्या आहे आणि त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी या वक्फ बिलमुळे होणार आहे। गरीब मुसलमानांच्या जमिनी यांनी हळकल्या, गरीब मुसलमानाला खऱ्या अर्थानं जी सोयीसुविधा दिल्या पाहिजे होत्या वक्फच्या माध्यमातून त्या काही दिल्या गेल्या नाही आणि या चोरांच्या तोंडात जमिनी आहेत। आपण या ठिकाणी पाहताय की वक्फ बोर्डाच्या जमिनी हे स्वतः एमआयएमचे नेते किंवा त्यांच्या इतर नेत्यांनी सुद्धा लाटल्याचा आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आणखी एक प्रश्न उपस्थित केला जातो, त्या म्हणजे या जमिनी काही राजकीय नेत्यांनी लाटल्याचा आरोप देखील केला जातोय आणि अशामध्येच एमआयएमच्या नेत्यांवर आता हा आरोप केला जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।